या एका गोष्टीचं मला इथे खूप वाईट वाटलंय. नमस्कार मंडळी. हो, किया मधली पहिली ट्रिप. खूप मोठं प्लॅनिंग नाही आहे या ट्रिप करता. खरं तर कधी कधी फक्त स्वच्छ हवा आणि शांतता एवढ्याच गोष्टी आवश्यक असतात. आत्ता आपण निघालो आहोत पुण्यातल्या आजूबाजूच्या एका अगदी जवळच्या ठिकाणी. पण मुलींना आठवण येते बलिनोची. पण मध्येच तन्वी विचारते आहे मला, नाही ग बाई आता सध्या नाही कोणती नवीन. आता हीच 5-1 वर्ष. नव्या जनरेशनला सगळी गंमतच वाटते. तन्वी विचारते किया नंतर कोणती गाडी घ्यायची. ती काही सध्या नक्की नाही आहे. इथून कुठून एक्झिट. प्रत्येकच वेळी गुगल मॅप मधनं बोलणाऱ्या ह्या ताईंचं म्हणणं खरं ठरत नाही. माझा तरी हा अनुभव आहे. तुमचा अनुभव काय आहे मला नक्की कमेंट मधून सांगा. गुगल मॅप कधी कधी आपल्याला फसवते. आज आपण जात आहोत लवासा सिटी पाहण्यासाठी. लवासा याबद्दल मी बऱ्याच मिक्स रिॲक्शन सगळ्यांकडनं ऐकल्या होत्या. कोणी म्हणते खूप छान आहे, कोणी म्हणते काही खास नाही आहे. मी विचार केला एकदा आपण जाऊन पाहूच या लवासा नेमकं कसं आहे. स्पोर्ट्स मोड जर असेल ना चढू शकते ही गाडी. काय लगा नवी गाडी, नवा रस्ता आणि नवाच अनुभव हा आहे. इतकं सारं धुकं आहे ना समोर की आम्हाला काहीच दिसत नाहीये. लवासात पोहोचण्याची उत्सुकता अजून वाढली आहे. पावसाळा आपल्याला सगळ्यांनाच आवडतो नाही का? कोणी त्यातल्या थंड हवेमुळे, कोणी गरम चहा आणि भज्यांसाठी, तर कोणी फक्त त्या निसर्गाच्या शांततेसाठी या पावसावर प्रेम करते. पण खरं सांगायचं तर पाऊस आम्हाला जास्त आवडायला लागला तेव्हा जेव्हा आम्ही पुण्यात राहायला आलो. इथला पाऊस म्हणजे फक्त पाणी नाही, हिरवळ, धुके, डोंगर आणि प्रत्येक जागेचा नवीनच चेहरा दाखवणारा एक सुंदर अनुभव असतो. त्यामुळे पावसाळा आणि आमच्या ट्रिप या ठरलेल्या या आधीचे व्लॉग सुद्धा तुम्ही नक्की पहा. किती खुश झाली मुलगी. किती छान दिसत आहे ग तनु. ते मस्त आहे. अरे एवढा मस्त. त्याच्यावर सूरजची लाईट. हॅलो. मज्जा येते. धुकं पाहिलं का किती आहे. पण रे मला थंडी वाजत आहे आणि आज थंडी वाजत आहे. जॅकेट नाही घेतलं. अरे अच्छा, आपण तर घेणार होतो ते. मी त्यांना म्हटली पण होती सकाळी, आठवते स्वीडन वाले जॅकेट घ्या, पण विसरलो आम्ही तिघी. हो पण थंडी आहे. जाताना आता आम्ही मध्येच थांबलो एका ठिकाणी. पावसाळ्यातली मॅगी, भुट्टा, कांदा भजे, तेल खंदाडा. कसं ग ये ना, काही होत नसते पाय ओला झाला तर. मज्जा येते तनु. हे धुकं आहे बरं. सगळं धुकं आहे हे. मला वाटत होतं की एवढा मोठा पाऊस येतोय. नाही, धुकं आहे हे. हो, ही आपली गाडी. ह्याच्यावर भासते का ग भुट्टा तू? कॉर्नचे पण आहे म्हणतात ते. हा होतील ना. मग एक कॉर्न सांगू ना. कांदा तर सांगितलंच आहे. एक छोटे छोटे असतात ना आपल्या बुंदीसारखे. व्हेजिटेबल मॅगी आहे मस्त पैकी. ओहो.
आणि मी जे म्हटली ना, पुण्यात आल्यानंतरचा पावसाळा वेगळा, त्यातला हा पण एक भाग आहे की घरातल्या मॅगीपेक्षा अशी बाहेर आपण खातो ती मॅगी किती टेस्टी असते हे मला पुण्यात आल्यावरच समजलं. सुपर टेस्टी. तुला आवडली? मस्त आहे. हो, खूप टेस्टी आहे. कॉर्नचा भजा, त्याच्यापेक्षा टेस्टी मिरची, आणि आता येणार आहे कांदे भजी. वा, मस्त. पाऊस वाढला आता. पूर्ण धुकं. ट्रिप सक्सेसफुल. आमच्या कुलकर्णी परिवारातला ना हा एक खास नारा आहे की जिथे आपण जातो तिथे आवडीचं काही खायला मिळालं की त्याला आम्ही म्हणतो ट्रिप सक्सेसफुल. तर ट्रिपला निघायच्या आधीच आमची ही ट्रिप सक्सेसफुल झाली आहे. आता आपण लवासाच्या एंट्रन्सला पोहोचलो आहे. इथे येईपर्यंत मला सगळं छान 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 वाटलं, पण इथे आल्यावर मात्र एका गोष्टीने मला खूप वाईट वाटलं. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे ते. आवाज किती छान येतोय पावसाचा. बारिश आई, बारिश आई, छम छम छम, लेकर छाता हम. एंट्री फीज साठी खूप वेळ थांबावं लागलं याचं मला वाईट नाही वाटलं, कारण आपल्यासारखेच सगळे हौशी इथे आलेले आहेत. पण केवळ एंट्रन्स म्हणून इथे 500 रुपये 4 व्हीलरचे आकारण्यात आले. खरं तर 500 रुपये कशासाठी याचं जस्टिफिकेशन आपल्याला मिळायला हवं. लवासा सिटी. वेलकम टू लवासा. वेलकम टू गोवा सारखंच म्हटलं तुम्ही. वेलकम टू गोवा. वेलकम टू. सगळं धुकं आहे, काहीच दिसत नाहीये. म्हणजे आनंद आहे या गोष्टीचा, पण जे पाहायला आलो तेच दिसणार नाही. बापरे, अबे इथलं तुला दिसत नाही. 2004 मध्ये खरी या प्रोजेक्टला सुरुवात झाली. इंडियाज लार्जेस्ट किंवा हायेस्ट हिल सिटी, आणि जी इटलीच्या पोर्टोफिनो सिटी सारखी बनवायची होती. झाडे किती आहेत इकडे. ए वाव, तनु हे पहा झरणा. इकडे थांबू नका बाबा, केव्हाही दगड कोसळू शकतात, दरड कोसळू शकते, आणि मग आपण एवढी मोठी गाडी रस्त्यात लावू, मग बाकी लोकांना प्रॉब्लेम होईल ना. धबधब्यातच आहे. फर्स्ट कोर्ट, सेकंड कोर्ट, टाउन हॉल. मा तू दिसतच नाही मला कुठे. थर्ड रो मध्ये आहे का तू? आणि ही सेकंड रो. पर्यावरण मंत्रालयाने काही कायदेशीर त्रुटी काढल्यामुळे हे प्रोजेक्ट 2010 मध्ये बंद करण्यात आलं. पूर्ण कीजे काज. रस्ते मात्र आपले भारतीय असले तरीही इथलं जे जे बांधकाम दिसते आहे ते खरंच युरोपियन स्टाईलचं वाटत आहे. रेवा तन्वी मात्र इथल्या निसर्गापेक्षा त्यांच्या सोबतीचा गाडीतल्या पहिल्या प्रवासाचा पुरेपूर आनंद घेत आहे. बाबांनी पण सनरूफ पूर्ण उघडल्यामुळे खूप छान वाटत आहे. हायेस्ट हिल सिटी बनवण्याच्या नादात अनावश्यक वृक्षतोड करण्यात आली. जमीन संपादनाबद्दलचे पण बरेच वाद झाले, आणि मग शेवटी 2014 ते 17च्या दरम्यान हे प्रोजेक्ट पूर्णपणे ठप्प झालं. नव्याने कुठलंच काम नंतर इथे झालं नाही. गार्डन रेस्टॉरंट, दासवे बुलेवार्ड, इव्हेंट स्ट्रीट. हा लेक आहे आणि हा ब्रिज आहे. आता आपण पुढे पार्क करू.
चालत जायचं इकडे हो चालेल ना? हो इकडे लावून टाकू पार्किंगला. ठीक आहे. आणि हा पूर्ण ब्रिज चालत जाऊ पुढे आणि परत येऊ. येस चालेल. ओके. आणि मग घरी मग अभ्यास. अरे मग अभ्यास करायचा. मग उद्या पेपर आहे मॅथ्सचा. काय पण तर नाही ना मुलाच्या. सुरुवातीलाच आपण पाहिलंय की ही एक प्लांट सिटी होती, त्यामुळे मोसे नदीच्या धरणावरती वरसगाव धरणावर मानवनिर्मित तलाव हा तयार केलेला आहे. वरसगाव तलाव असं याला म्हटलं जाते. खूप छान आहे. इथे छान छान फोटो काढले, भरपूर फोटो काढले आणि मग आम्ही पुढे निघालो लवासा सिटी एक्सप्लोर करण्यासाठी. पोर्टोफिनो H1 to H3. ही पोर्टोफिनो नावाची जी युरोपियन सिटी आहे त्याच्यासारखं हे सगळं प्लॅन केलं होतं. हे घरं पण तसेच प्लॅन केलेले आहेत. आई, या घरामध्ये राहतात का लोक? नाही बेटा कोणी नाही राहत. काही ठिकाणी कपडे वाळत घातलेले दिसत आहे पण हे मे बी ते आता असे रिसॉर्ट विला सारखे त्यांनी. हे बघ इकडे राहतात राईटला. हो बिचारे काय करतील आता, एवढं बुक केलंय तर. सिटी डेव्हलप हो ना हो, घर काही लोकांनी घेतले असतील इथे आपल्या. पार्किंग मध्ये पण गाड्या आहेत. आपल्या चॅनलवरती स्वीडनचे व्लॉग्स जे पब्लिश झालेले आहेत ते तुम्ही पाहिले असतील तर इथे तुम्हाला साधारण जाणवेल आमच्या घराकडे जाणारा रस्ता किंवा रेवातनुच्या स्वीडिश शाळेचा रस्ता हा असाच होता. अशीच घरं तिथे पण होती. बस स्टॉपच असेल ना हा. पण ज्यांनी घेतले त्यांनी हे मेंटेन नाही केले हो घर. हे पण आहे असं सगळं. काय करणार नाही इथे maintain. पण राहत आहे कोणी ना कोणी. पाय पुसणे वगैरे वाळत घातले. मग बाहेरून नाही maintain मधून असतील करत. वे टू बँक आहेत बरोबर. अरे वा. लवासामध्ये फिरताना माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की ही स्मार्ट सिटी फक्त रेसिडेन्शियल झोन म्हणून डेव्हलप होणार नव्हती, तर वेगवेगळे कमर्शियल हब, IT पार्क्स इथे आणायचे होते. या स्मार्ट सिटीबद्दल जेव्हा मी खूप वाचलं ऐकलं तेव्हा हे सुद्धा लक्षात आलं की वेगवेगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट इंटरेस्टेड होत्या इथे येण्यासाठी आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी इज वन ऑफ देम. त्यांना पण त्यांचं युनिट इथे सुरू करायचं होतं. टाउन हॉल मध्ये तुला आठवते का आपल्या इथे स्वीडनला पण बनायचे टाउन हॉल. हो जिकडे ते ओपेरा वगैरे असायचं. हॉटेल पिकनिक हाऊस नाव दिलंय त्याचं. हे पण आणि ते हे पण ठेवलंय. आबा ठेवले. हा आबा ठेवले आहेत. इकडे होत आहे. काय करू. याना उत्सव. आणि आत्ता आपण पायऱ्या उतरून लवासा सिटीमधल्या अशा एका ठिकाणी जातोय ज्यावर सगळ्या वयोगटाच्या लोकांचं खूप प्रेम आहे. ते म्हणजे लेक प्रोमेनेड. मघा आपण जो तलाव पाहिला त्याचाच हा पुढचा भाग आहे, पण याला अजून युरोपियन टच देण्यासाठी त्यांनी नाव पण दिलं आहे. आणि तुम्हाला आठवते मी म्हटली होती त्या 500 रुपयांसाठी मी नाराज आहे. ते याचसाठी पैसे घेतले आहे पण मेंटेनन्स शून्य. इथे इतकं शेवाळ आहे की पायऱ्या उतरताना सुद्धा आम्हाला भीती वाटत आहे. थांबतो ना आता इथेच. इथेच थांब. शेवाळ झालेलं आहे बेटा एकदम हळू. एकदा नजर जाते या शांत तलावावरती आणि दुसऱ्या बाजूला दिसते धुक्याच्या कुशीत गुंग झालेली ही डोंगर रांग. मधोमध युरोपियन स्टाईलच्या रंगीबिरंगी इमारती, रेस्टॉरंट्स आणि कॅफे. इथे आल्यावर असं वाटत आहे ना जणू आपण भारतात नाही तर कुठल्या तरी युरोपियन गावात फिरतोय. सळसळणारा वारा, तलावावर उमटणाऱ्या लाटा आणि समोर दिसणारे रिसॉर्ट्स एक वेगळाच सुखद अनुभव देत आहेत. आम्ही दोघं तर एकदम नॉस्टॅल्जिक झालो आहे स्वीडनच्या आठवणींनी. काय वाटत आहे. खंडहर 5000 साल पुराना. खंडहर. हाँ पुराना 5000 साल.
खूप उत्सुकतेने मी तन्वीला विचारलं, तुला इथे कसं वाटतंय? ती म्हटली हे खंडहर वाटत आहे. तिच्या म्हणण्यात थोडंसं तथ्य आहे, कारण एक पाहिलेलं स्वप्न अधुरं राहिल्यामुळे इथे रस्ते आहेत, इमारती आहेत, पण माणसं नाही आहेत, लोक नाही आहे, चैतन्य नाही आहे. म्हणूनच लवासा सिटीचं दुसरं नाव घोस्ट सिटी असं पण ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच लवासा सिटीचं कुतूहल म्हणा किंवा तिथे जाण्याची इच्छा तरुणाईला जास्त आहे. फॅमिलीसोबत आपण इथे येत असाल तर मुलांसाठी मनोरंजनाचं इथे काहीच नाही आहे. खाण्याचे ठिकाणं पण खूप काही खास नाही आहे. तन्वी आमची जरा इथे नाराज झाली आहे की काय आम्हाला इथे आणलं, आमच्यासाठी इथे काहीच नाही. माझी रागातली तनू कशी दिसते? वरती बघ, आणि इथं मंदिर आहे. रेवा मात्र इथे खुश होती, वेगवेगळ्या पोजेस देत होती, फोटो काढा म्हणत होती, आमच्या दोघांचे फोटो काढून देत होती. दोघी जुळ्या असल्यानं तरी त्यांच्या स्वभावात प्रचंड तफावत आहे. हे व्हिडिओमधनं पण तुम्हाला पाहायला मिळतेच आहे. आत्ता आपण या रस्त्याने परत वरती जात आहोत. चढताना पण तेवढ्याच सावकाश काळजी घेऊन ह्या पायऱ्या चढायच्या आहेत, कारण शेवाळ प्रचंड आहे. आणि पुन्हा एकदा सांगते, लवासा सिटीचा मेंटेनन्स 0 आहे, पण आनंद भरपूर मिळतो. प्रत्येकाचं मत वेगळं असते, कोणी ह्याच्या अगेन्स्ट असेल, कोणी ह्याच्या प्रो असेल, पण आम्हाला मात्र इथे येऊन खूप छान वाटलं. निसर्गाचा आनंद, आणि मी म्हटलं ना की कुठलंही मेगा प्लॅनिंग नसताना एखादा सुट्टीचा दिवस किती छान होऊ शकते याचा अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळ्यात लवासा सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला छान वाटेल. तर लवासा ट्रिपसाठी एक टिप ही परत की इथे सांभाळून चालायला पाहिजे. आणि नेहमीप्रमाणे मी दमली आहे, हे लोक पोहोचले. वा, आजचा व्लॉग तर या धुक्याला समर्पित. लवासाला पोहोचलो तेव्हा सुद्धा धुकं होतं, इथनं निघालो आहोत आत्ता पण धुकं आहे. या आठवणी अशाच साठवून राहतील. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा. एका वेगळ्या व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.